have sit on your places where आपण आपल्या जागी बसावं. आपल्यामध्ये देवाचा सेवक आलेला आहे. he is a mighty man of God. आणि देवाचा महान सेवक आहे. He is preaching the gospel all over India. पूर्ण भारतभरामध्ये देवाचा सुवर्तमान ते आहे, ते सांगत आहे. And God is using him in the healing and deliverance ministry nowadays. आणि देव जो आहे त्यांना आरोग्याच्या आणि बंधुमुक्तच्या सेवेमध्ये त्यांना कार्य करत आहे. Praise the Lord. देव स्तुती असो. 2 months back, even he was in Africa. 2 महिन्यापूर्वी ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेला होते. And he got the mighty anointing to the pastor Chris upon his life. आणि पास्टर ख्रिसच्या द्वारा त्यांना महान अभिषेक त्यांना प्राप्त झालेला आहे. Give a great clap to the man of God. Come on. आणि देवाच्या सेवकासाठी आपण जोरदार टाळ्या देणार आहोत. So today, आज something great will happen in your life. काहीतरी महान असं तुमच्या जीवनात घडणार आहे. We have to look to the Lord always. आपण देवाकडे कायम पाहिलं पाहिजे. Praise the Lord. देव स्तुती असो. When you look to the man, you will fail in your life. आणि जर आपण मनुष्याकडे पाहू तर आम्ही खाली पडू. But when you look to the Lord, परंतु आम्ही देवाकडे जर पाहिलं, you will see the great thing in your lives. आम्ही आमच्या जीवनामध्ये महान आणि मोठ्या गोष्टी पाहणार आहोत. I believe today, man of God has brought a great blessing to you and me. आणि आम्ही विश्वास ठेवतो की देवाच्या सेवकाने आम्हासाठी मोठे आशीर्वाद आणलेले आहेत. So today, आणि म्हणून आज you are going to hear the word. आपण वचन ऐकणार आहोत. Praise the Lord. देव स्तुती असो. Whenever you are coming Sunday morning, आणि ज्या ज्या वेळेस आम्ही सकाळी येत you असतो, have to bring your Bible with you. आम्ही आमचं बायबल जे आहे ते आणणं आवश्यक आहे. Praise the Lord. देव स्तुती असो. Because the word of God carries every blessing what you and me want in our lives. कारण देवाचं वचन जे आहे जे तुम्हाला आम्हाला लागतं त्या प्रत्येकाचं आम्हाला आवश्यकता असते. So today your sorrow will turn into joy. आमचं जे दुःख आहे ते आनंदामध्ये परिवर्तित होणार आहे. And the glory of the Lord is going to manifest in your life today. आणि देवाचं गौरव जे आहे तुमच्या जीवनावर ते प्रकट होणार आहे. You are going to see the mighty miracles. तुम्ही महान चमत्कार पाहणार आहात. With the whatever the expectation you had been here today morning. ज्या ज्या अपेक्षेने तुम्ही इकडं या सकाळी आलेला आहात, You are going to see the mighty miracles today. तुम्ही महान चमत्कार जे आहे ते पाहणार And आहात. those watching me around the world, तो or जगामध्ये जे live, मला सर्व ठिकाणी जे पाहत आहेत किंवा लाईव्ह टीव्हीवर, if you're watching on the recording or the live broadcast right now, लाईव्ह ब्रॉडकास्ट किंवा मला डीव्हीडीवर पाहत असाल, the Lord is going to speak to you this morning. देव जो आहे तुम्हाशी आज सकाळी बोलणार And आहे. the Lord is coming very soon. कारण देवाचं येणं समीप आलेलं आहे. And those are viewers, we welcome you on the behalf of the Cornerstone Prophetic Ministry. आणि जे कोणी आम्हाला पाहत आहे, आम्ही त्यांचं प्रभू येशूमध्ये कॉर्नरस्टोन प्रोफेटिक मिनिस्ट्री द्वारा स्वागत करत आहोत. Great clap. Those are the TV viewers around the world. Come on. होय, जगामध्ये ज्या गोष्टीवर पाहत आहेत त्यांना आम्ही जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करणार आहोत. With a great clap, we welcome you. होय, आम्ही तुमचं स्वागत करत आहोत, त्यांचं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करत आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद येतील. We worship you. होय, आज आम्ही तुमची आराधना करत आहोत. The time has come, we welcome the man of God. Amen. आम्ही देवाच्या सेवकाचा आता वेलकम करणार आहोत, Come on, स्वागत करणार आहोत. stand up on your feet and give a great clap to the pastor Ratnavik. पास्टर रत्नगिरी बाप्पाकडे आलेले आहेत. त्यांना जोरदार आपण टाळ्या देणार आहोत. Hallelujah. One more time we'll put our hand together for the Almighty God. पुन्हा एक बार जोरदार आपण महान देवासाठी जोरदार टाळ्या देणार आहोत. Glory, hallelujah. Glory, hallelujah. 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 How many of you believe that God is going to move in a supernatural way this किती लोकांना विश्वास आहे की देव जो आहे तो अद्भुत रीतीने इथं कार्य करणार आहे. Before coming, the Spirit of God told me कि already I have done everything you desire in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये जे काही तुम्ही इच्छा मागलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी इथं घडणार आहेत मला देवाने सांगितलेलं आहे. And this is the time and this is the hour and this is the season that God is going to very personally touch each one of us. आम्ही इथं प्रत्येकाला देव या क्षणी या वेळी आणि या समय परमेश्वर प्रत्येकाला वैयक्तिकरित्या स्पर्श करणार आहे. How many of you believe? किती लोक हे विश्वास ठेवतात And say thank you Jesus. आणि म्हणा धन्यवाद येशू. And say to God that you are going to speak to me very personally. आणि म्हणा तुम्ही देवा व्यक्तिशः माझ्याशी आज बोलणार आहात. Thank you Master Lord for this wonderful time. धन्यवाद स्वामी आज या सुंदरशा Thank you वेळेबद्दल. Holy Spirit for your move in this place. तुमच्या या महान या Thank you Jesus that you are going to have a tangible presence in this place. धन्यवाद मानतो तुमच्या महान उपस्थितीबद्दल. Thank you Jesus for the great man of God Pastor Gautam. धन्यवाद मानतो जे देवाचा महान सेवक पास्टर गौतम बद्दल. And thank you Master Lord for the great prophetical ministry that he is leading in India. आणि भारतामध्ये महान जी काही संदेशाची सेवा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही धन्यवाद. Thank you Master Lord for each and every one of us Lord. होय तुम्ही सर्व जमलेल्या त्या सर्वांसाठी आम्ही धन्यवाद मानत आहोत. Thank you Lord Jesus that everything which you have done on the cross of Calvary we are going to experience and every day walk in the miracle of God.
आणि जे काही कन्नड जेवढं जे काही तुम्ही केलं त्यासाठी आम्ही धन्यवाद मानत आहोत की जेणेकरून तुम्ही जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गामध्ये आम्ही चालावं. And in Jesus' name we ask this आणि prayer. ही सर्व प्रार्थना प्रभू येशूमध्ये आज मागत आहोत. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. How many of you are ready to listen from God? किती लोक आज देवाकडून आलेलं वचन ऐकण्याची तुमची तयारी आहे? See, most of the time when I go for preaching, most of the time when I go to different churches or different country or different state, there is something which God tells me always. आणि ज्या वेळेस मी कुठल्या राज्यामध्ये जातो, शहरामध्ये जातो, देशामध्ये जातो, त्यावेळेस नेहमी देव काही ना काही मला ते सांगत असतो. Always God says ki don't go just for preaching and teaching. आणि देव मला असं सांगत नाही की नुसतं प्रीचिंग करत जा आणि शिकवायला जा म्हणून. But God always says ki go and share my love to the people of my country. परंतु देव मला हे सांगतो की माझं प्रेम जे आहे ते जाऊन लोकांपर्यंत पोहोचव आणि त्यांच्याकडे तू व्यक्त कर. Because of the great love of God that we are sitting in this place. आणि महान देवाच्या प्रीतीमुळे तुम्ही आम्ही जे आहोत ते It's not जमलेलो because आहोत. of your degree or because of your talent or the skill you have. It's not like that. आणि तुमच्या या तत्वज्ञानामध्ये किंवा तुमच्या या मोठ्या चलाखीमध्ये किंवा तुम्ही जे काही बुद्धिवान आहात किंवा काहीतरी स्पेशल आहात म्हणून इकडे जमलेलं नाही. Because I have seen the uttermost the knowledge of the world is went before the presence of God. आणि देवाच्या सानिध्यापुढे मी हे सर्व ज्ञान जे आहे ते जगासाठी मी पाठवलेलं I आहे. have met so many scientists. मी खूप काही शास्त्र तयार केलेलं I have आहे. met Bollywood stars. बॉलिवूड स्टारला तयार केलेलं I आहे. have met all richest person in the world. आणि मी अशा मोठ्या श्रीमंत लोकांना जाऊन भेटलेलो आहे. But I have seen when we come to the presence of God, it's just something different what they are having. परंतु ज्या वेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो तर ख्रिस्ताचं प्रेम जे आहे त्या सगळ्यापेक्षा वेगळं असतं. You and me are the precious than those people. Hallelujah. तुम्ही आम्ही जे आहोत ते इतके मौल्यवान आहोत त्यांच्यापेक्षाही. And you and me are precious than the Bollywood star. The world is running after them. आणि जग जे आहे ते बॉलिवूड स्टारच्या मागे धावत आहे परंतु परमेश्वराने तुम्हा आम्हाला असं विशेष असं And you केलेलं know आहे. that why we are precious? आणि तुम्हाला ठाऊक आहे की आम्ही विशेष असं का आहे? Because you and me, we are the children of God. कारण तुम्ही आम्ही जे आहोत ते देवाचे लेकरं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, man, most of the people, even in Bombay when I was preaching, I just said that you are the children of God, and some people say, okay, and they just clap the hand. आणि मी ज्यावेळेस मुंबईमध्ये प्रीचिंग करत असतो तर काही काही ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस मी उच्चारतो की तुम्ही देवाचे लेकर आहात तर लोक हो का असे फक्त टाळ्या वाजवतात. But one young man, he was sitting in that church, परंतु एका मंडळीमध्ये एक तरुण तिकडे उभे होता. and as I said that you are the children of God, आणि तसं मी म्हणालो की तुम्ही देवाचे लेकर आहात and he jumped from his place, तो त्या जागेत उठला and he said, yes, we are the children of आणि God. तो जागेत उठून जोरदार See, I want to tell you, it's not simple that we are the children of God. आणि आम्हाला हे सर्वसाधारणपणे घ्यायचं नाही Because- देवाचे लेकर आहोत म्हणून. Because it's written in the word of God, Romans chapter 8 verse 1, that there is no condemnation in Christ Jesus. ख्रिस्तामध्ये कुठलेही दंडाज्ञा नाही असं रोम 8 अध्याय पहिल्या वचनात सांगत आहे. Once you and me become the children of God, whatever belongs to the God will belong to you and me. Hallelujah. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचे लेकर होतो ते सर्व काही तुमचं आमचं असू शकतं. I don't know whether you are understanding me or not, but I have understood very well. Once you and me become the children of God, whatever belongs to God, it belongs to me. मला ठाऊक नाही तुम्हाला समजलं नाही, पण मला निश्चित समजलं. Hallelujah. काही देवाचं आहे, ते परमेश्वराने The तुमच्या glory, the prosperity, the power, the healing, the kingly anointing is all belongs to me. परमेश्वराने आम्हाला तर सर्व समृद्धी, जगातलं सर्व धन, सर्व आरोग्य, सर्व काही आम्हासाठी दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. How many of you are excited that you are the children of God? किती लोक उत्सुक झालेले आहेत की मी देवाचा लेकरू आहे म्हणून. And many people say, oh yeah, brother, we are the children of काही God. लोक असे म्हणतात की होय मी देवाचा लेकरू आहे. Oh, he is our father. तो आमचा पिता आहे. But he walked like a, darpoke. परंतु अशा प्रकारे ते घाबरत And he like just somebody will kill him or somebody will just put him down. आणि अशा प्रकारे जीवन जगत असतात की त्याला जणू करून कोणतरी मारे. And he will wear that no humble slipper and all those things. He'll walk. I'm very humble man of God and I'm very humble child of God. आणि अशा प्रकारे जीवन जगतील की गरिबाप्रमाणे ते चप्पल घालतील, त्यांचं वागणं एकदम नम्रपणे असणार. अशा प्रकारचं जीवन जे आहे सर्वसाधारणपणे जगू But लागतात. that is not the lifestyle God has given you. परंतु अशा प्रकारचं
जीवन But that is not the lifestyle. If you have understood जर that का you समजलं are, असं but you are the child of most holy God. होय महान पवित्र देवाचे आम्ही जर का पुत्र किंवा कन्या आहोत You will- तर आम्ही असं काय करणार नाही You will walk like God. आम्ही Hallelujah. समान त्याप्रमाणे कार्य करू. Hallelujah. Hallelujah. Put your hand together for the Almighty God. होय For the महान relation. सामर्थ्यासाठी आपण जोरदार टाळा देणार For आहोत the relation and the intimacy which God has done for us. आणि जे काही नातं परमेश्वराने आमच्याशी जोडलेलं आहे त्यासाठी आम्ही जोरदार टाळा देणार Still आहोत some people are not understood what I am talking this आणि morning. अजूनही लोकांना कळत नाही Let me मी काय तुम्हाला सांगत आहे Let me put this thing in another word. मी दुसऱ्या शब्दामध्ये वचनामध्ये तुम्हाला Because सांगत आहे I need to make you understand what I am exactly going to tell you. If you know that what I am telling you, every day you will walk in the miracle of God. आणि मला तुम्हाला Hallelujah. मी प्रयत्न करणार आहे की जे तुम्हाला सांगायचं आहे ते जर समजलं तर तुम्ही रोज तुम्ही चमत्काराच्या जीवनामध्ये चालू How लागणार many people know Amitabh Bachchan? किती लोकांना अमिताभ बच्चन ठाऊक आहे Tomorrow, if Amitabh Bachchan, everybody knows, nobody can say that I don't know him. आणि कोणी म्हणू शकत नाही की मला तो ठाऊक नाही म्हणून If Amitabh Bachchan come to Pune tomorrow, उद्या जर अमिताभ बच्चन पुण्यामध्ये आले and he is declared, one small child, a 10 years old child from the Aurora street, I'm going to adopt him as my son, and he put the sign on the court, ki today onwards he will be my son. आणि जर का तो आला आणि असं म्हणाला की 10 वर्षाचा मुलगा आहे येरवड्यामधनं मी त्याला एक प्रकारे स्वीकारलेला आहे किंवा दत्तक घेतलेला आहे And all the media will come, आणि मग त्यावेळेस सर्व मीडिया जे आहे all the channel will come, ते सर्व चॅनलवाले येऊ लागतील and that person, आणि तो व्यक्ती that poor child, ते गरीब लेकरो will be a superstar overnight. आणि मग एका रात्रीत जो आहे तो सुपरस्टार होऊ शकतो You understand what I am मी talking तुम्हाला about? सांगण्याचा प्रयत्न करतो समजते का As soon as Amitabh Bachchan declares that today onwards this son is going to be my son, आणि ज्यावेळेस अमिताभ बच्चन येईल आणि डिक्लेअर करेल कायद्याने हा जो आहे हा माझा दत्तक पुत्र आहे and tomorrow he will not say, okay, now I have adopted you, you be in that झोपडपट्टी, let me go to my mahal. आणि असं तो म्हणणार नाही आता तुला मी काय अडॉप्ट केलेला आहे दत्तक घेतलेला आहे तू आता इथेच राहा या झोपडपट्टीमध्ये मी माझ्या बंगल्यात जातो What he will तो do? काय करेल He will take that son. होय त्या लेकराला तो And ठेल he त्या will मुलाला say, come on, this is the palace, this bungalow is for you. आणि तो म्हणाले की होय हे पॅलेस हा बंगलो जो आहे तुझा Are you आहे understanding? He has adopted, so whatever belongs to the Amitabh Bachchan will belongs to that poor guy. ज्यावेळेस त्यांना दत्तक घेतलेला आहे याचा अर्थ जी काही संपत्ती आहे ती सर्व काही त्या लेकराची झालेली आहे Before that poor child was just walking and for a daily bread, and just he was not getting even daily bread. आणि तो लेकरू एकीकडे असा होता की त्याला रोजचं जेवण जे आहे ते सुद्धा त्याला मिळत असं But नव्हतं he knows that today I am the son of Amitabh Bachchan. परंतु त्याला आज ठाऊक आहे की मी आज जो आहे तो अमिताभ बच्चनचा पुत्र आहे Automatically his talking, his thinking, his dress up, his walking, everything will be changed like his father. आणि ऑटोमॅटिकली त्याचं बोलणं चालणं उठणं बसणं जे आहे ते सर्व आपल्या पित्या समान होऊ लागेल Hallelujah. हालेलुया. Oh, he cannot say, or Abhishek Bachchan cannot come with the tear cloth and the tutti cycle and just roam in the Pune city. आणि अभिषेक बच्चन अशा प्रकारे तो येऊ शकणार नाही की फाटके कपडे घातलेले आहे आणि सायकलवर आपलं फिरायला लागलेला आहे स्लीपर घातलेली आहे Will he come like this? तुम्हाला हे I'm trying to say something. मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न I'm करतो not bothered about Amitabh Bachchan and Abhishek मला काय Bachchan. त्या अभिषेक आणि अमिताभ बच्चन काय देणं घेणं We are नाही greater than those people. होय आम्ही महान आहोत Hallelujah. Hallelujah. हालेलुया. He will walk as his father's standard. होय तो आपल्या पित्याच्या स्तराप्रमाणे तो चालू लागेल Once you say that you and me are the children of God, ज्यावेळेस तुम्ही आणि आम्ही ज्यावेळेस म्हणू की आम्ही जे आहोत ते देवाचे लेकर and आहोत if you read in the Romans chapter 8, whole chapter if you read, आणि ज्यावेळेस रोमकराचा 8वा अध्याय पूर्ण अध्यायच वाचतो those who believe in Jesus Christ, they are adopted as a son and the daughter of God. आणि जे कोणी देवाला येशूला स्वीकार करतात ते दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या. God has adopted you as a son and daughter of God for his kingdom. देवाचे पुत्र म्हणून दत्तक पुत्र म्हणून त्या आम्हाला आणि कन्यांना त्यांनी स्वीकारलेलं आहे You cannot walk in sickness, you cannot walk in pain, you cannot walk in poverty. तुम्ही गरीबमध्ये, तुम्ही आजारामध्ये, Hallelujah! वेदनेमध्ये चालू शकत नाही Hallelujah! If I'm walking in sickness, if I'm walking in poverty, if I'm walking in lackness, it means I have not understood my position in Christ Jesus. जर का मी गरीब
जगापेक्षा लोकांपेक्षाही वेगळं आणि विशेष असं आहे. Hallelujah. हालेलुया. When I was in South Africa, ज्यावेळेस मी साऊथ आफ्रिकेला we होतो, were having breakfast in the morning, सकाळी आम्ही नाश्ता करत होतो and one lady from Jordan. आणि जॉर्डन मधनं एक महिला आली. And then I was talking that I was just discussing about that we are the children of God. आणि आम्ही असं चर्चा करत असताना की आम्ही काय आहोत, देवाची लेकरं आहोत. And then one lady said, आणि मग एक महिला म्हणाली, Pastor, पास्टर, I don't agree with you. मी तुमच्याशी सहमत नाही. I said, why, my dear sister? What is the problem? Why you are not agreeing with me? मग मी त्या बहिणीला म्हणालो की प्रिय बहीण, तू काय हे मान्य करत नाही, सहमत नाही. I said, मी म्हणालो. she said, ती म्हणाली, because God is God, कारण ती म्हणाली देव हा देव आहे and we are the human being. आणि आम्ही किंवा तुम्ही आहोत ते मनुष्य प्राणी आहोत. We have limitations in our body. आमच्या शरीरामध्ये एक सीमा आहे. We cannot live like God. आम्ही काय देवा समान जगू शकत We नाही. cannot speak like God. आम्ही देवा समान बोलू शकत नाही. I said to my spirit, मी माझ्या आत्म्याला बोललो, praise the Lord. देवाची स्तुती असो. I got chance to preach that morning. आणि त्या सकाळी मला संधी मिळाली सुवार्ता सांगायची. And I stood. आणि मी उभा राहिलो. I said, no matter you are having breakfast, let me preach 10 minutes for you. आणि काय हरकत नाही, जर का तू नाश्ता करत असशील तर हरकत नाही, मी तुला 10 मिनिटं. I told to that lady, ती त्या महिलेला ते सांगितलं, of course our body has the limitations. खरोखर आमच्या या शरीराला एक सीमा असते. I told to that lady, मी त्या महिलेला म्हणालो, your body is not the body of Christ. तुझं शरीर जे आहे ते ख्रिस्ताचं शरीर नाही. Your body has the limitations. तुझ्या शरीराला लिमिटेशन्स But आहेत. not your spirit. परंतु आत्म्याने, Hallelujah. हालेलुया. Human being is not a body. Human being is not a body. मनुष्य जे आहे ते काय शरीर नाही. Human being is a spirit. मनुष्य प्राणी जो आहे तो म्हणजे आत्मा आहे. Try to understand now what I'm saying. मला जे काय सांगायचं ते तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. Human being is a real spirit man of God. आणि मनुष्य जो आहे तो पवित्र आत्मा आहे. And God is spirit. आणि देव जो आहे तो आत्मा आहे. We are the children of God. आम्ही देवाची लेकरं आहोत. We are also spirit. आम्ही सुद्धा आत्मा आहोत. And we live in this body. आणि आम्ही त्या शरीरामध्ये राहतो. Function in this world. आणि या जगामध्ये कार्य करतो. You understood what I'm saying? मी जे काय सांगायचं We are प्रयत्न not the करतो, body. आम्ही केवळ शरीर नाही, We are the spirit. आम्ही आत्मा सुद्धा आहोत. We are the children of the spirit of आम्ही God. जे काय देवाचे आत्म्याचे लेकरं आहोत. And once we are the spirit, आम्ही जर का आत्मा आहोत and we live in this body. आणि त्यावेळेस या शरीरामध्ये राहतो. Just to touch this world, होय, या जगाला स्पर्श just करण्यासाठी, to function in this world. होय, या जगामध्ये कार्य करण्यासाठी. That's why God has given us the body. आणि म्हणून या देवाने आम्हाला शरीर असं दिलेलं आहे. But most of the Christian people, why they are suffering, you know that? आणि तुम्हाला ठाऊक आहे का, अनेक ख्रिस्ती लोक जे आहेत ते त्रासामध्ये का आहेत? Because they think that this body is everything. They are the they. आणि त्यांना असं वाटतं की शरीर काय आहे, सर्व काय आहे. No. आणि तेच ते आहे. No, this is not like this, my brother. नाही, हे काही असं नाही. You are not the real body. तुमचं शरीर हे काही सत्य You are a नाही. spirit. तुमचं आत्मा And you live in this body. आणि त्या शरीरामध्ये राहणार आत्मा. I told to that lady, मी त्या महिलेला सांगितलं, there is a limitation in your body. होय, तुमच्या शरीरामध्ये सीमा आहे. But there is no limitation in your spirit. तुमच्या आत्म्याला कुठल्याही प्रकारची सीमा You do नाही. anything in the spirit. आत्म्यामध्ये तुम्ही काही करू शकता. You touch the dead person, he will walk. होय, तो मेलेला मनुष्याला स्पर्श केला तर चालू लागेल. You touch the sick people, he will turn. होय, त्या आजाराला तुम्ही स्पर्श केला तर चालू You लागेल. touch the AIDS and the cancer people, they will be healed. होय, त्या कॅन्सर लोकांना हे देतात, भरलेल्या लोकांना हे आरोग्य मिळालं. It is not your body, कारण हे तुमचं शरीर नाही. but your spirit walks in the spirit. हे Hallelujah. आत्मा त्याच्यामध्ये उतरवला असतो. Hallelujah. हालेलुया. And we are the children of God. आम्ही देवाची लेकरं आहोत. And we live in this body. आम्ही या शरीरामध्ये राहतो. That's why we take out this body. आणि म्हणून या शरीरामध्ये बाहेर टाकतो. But the spirit, which is the spirit of God, is working among the world. Hallelujah. देवाचा आत्मा जो आहे तो मध्ये राहतो, तो जगामध्ये कार्य करत असतो. How many people understood what I'm किती saying? लोकांना मी समजलंय. Put your hand together because we are the spirit of God. कारण आपण देवाची लेकरं आहोत. The one man of God said, होय, देवाचा एक सेवक म्हणाला, you might be knowing Pastor Chris. तुम्हाला कदाचित पास्टर ख्रिस ठाऊक असेल. When he was talking to us, ज्यावेळेस तो आमच्याशी बोलत he असतो, said only one thing. त्यांनी एकच गोष्ट आम्हाला सांगितली. When I started my ministry, ज्यावेळेस मी माझं सेवकार्य चालू केलं, when I just started the big church, मी मोठ्या ज्यावेळेस मंडळी चालू केली, when I started my media ministry, होय, माझी मीडिया मिनिस्ट्री चालू केली, when I started my television ministry, टेलिव्हिजन मिनिस्ट्री चालू केली, when I started the world conference and the uttermost part of the world, I am having conference after conference. आणि पूर्ण जगामध्ये माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फरन्स भरत असतात. And when I am going
to walk as my Jesus walked. आणि ज्यावेळेस मी चालत असतो तर माझ्या बरोबर येशू चालत असतो. And most of the people, they started criticizing me. आणि खूप काही लोक जे आहेत ते माझा तिरस्कार करू लागले. Hello. And he said, most of the people, they said, he is after the world, he is after the money, he is after the wealth, he is not the man of God. आणि मग अशा प्रकारे लोक हेवा करू लागले की म्हणू लागले की हा माणूस आहे जगाच्या मागे आहे, पैशाच्या मागे आहे, धनाच्या मागे आहे. And when man of God heard all these things, आणि देवाच्या सेवकाने हे सर्व गोष्टी ऐकल्या. and he went to his room, आणि त्या रूम मध्ये गेला and he just knelt down, आणि गुडघे टेकले and he was just praying to God. आणि देवाकडे प्रार्थना करू लागला. Lord, what is this happening in the world? होय जगामध्ये देव काय घडत आहे, What the people are saying? लोक काय म्हणत आहे. God said to him, देव त्यांना म्हणाला, if you'll walk like God, तू देवा समान चालशील, people will not understand who you are. लोकांना कळणार नाही तुम्ही कोण आहात. How you're walking, how you're talking, how you're behaving, how you're commanding, people will not understand. जे काही तुम्ही आज्ञा करणार, देव समान चालणार, त्याप्रमाणे वागणार, लोकांना जगाला कळणार नाही. And Jesus said, आणि मग येशू म्हणाला, when I walk on the surface of the world, मी या जगाच्या पृथ्वीवर चाललो, I didn't listen anything what the people are saying. होय लोकांचं मी ऐकलं नाही, लोक माझ्याविषयी काय म्हणतात. I walked like my father and I did miracle like my father. आणि मी चमत्कार जे काय माझ्या पित्याने You सांगितले, stop what the people are saying. Keep on walking my side. That's good. Hallelujah. You stop thinking what people are saying, but keep on walking like God. आणि मग ज्या वेळेस तुम्ही लोकांचा विचार सोडून द्या, त्याच वेळेस तुम्ही आपल्या पित्यासारखं किंवा येशूसारखं चालू लागा. Because we are the children of God. कारण तुम्ही आम्ही जे आहोत देवाचे मुलं आहोत. No matter what people said, what the world said, we will walk as my Father walks. Hallelujah. आणि मग लोक काय म्हणतात, जग काय म्हणतात, याकडे लक्ष देऊ नका. आमचा पिता आमच्यासाठी काय करत आहे, देव काय करताय त्याप्रमाणे तुम्ही चालू. Hallelujah. Hallelujah. I will walk like my Father. I will talk like my Father. I will think like my Father. I will behave like my Father. I will do everything like my Father. मी माझ्या पिता समान सर्व काही चालणार आहे, सर्व काही बोलणार आहे, सर्व काही करणार आहे, आणि जो काही पिता करतो त्याप्रमाणे मी. Hallelujah. Hallelujah. And when as the man of God started walking as the King of Kings and the Lord of Lords, आणि ज्यावेळेस मनुष्यत्व आहे तो देवा समान राजाप्रमाणे चालू लागला त्यावेळेस, and all the world people are blessed and touched around the world. आणि पूर्ण जगाला जे आहे त्यांच्या स्पर्शाने आशीर्वाद असं मिळाला आहे. Hallelujah. Hallelujah. Now this is the season. आणि हे समय आलेला आहे. And this is the time. आणि ही वेळ आलेली आहे. You and me. तुम्ही आणि आम्ही. You and me. तुम्ही आणि आम्ही. Are going to take. आम्ही घेणार आहोत. What is belongs to my Father. जे माझ्या पित्याचं आहे. Hallelujah. 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 We will not talk like a failure people. आम्ही जे अपयशी लोक आहे अशा प्रमाणे बोलणार नाही. My God never talked like failure. He will never cry. He will never depress. He never put his hand down and he never said, "Oh my God, what is happening?" He never does like this. आणि देवाचं लेकरू जे आहे कधीही निराशेमध्ये चालत नाही, डोक्याला हात लावत नाही किंवा एक निराश होऊन तो बसत नाही. No, God, he doesn't cry, doesn't mourn, doesn't be in depression. He never do all these things. देवाचं लेकरू जो आहे तो कधीही निराशेमध्ये येत नाही, कधीही तो. No, God doesn't do this all things. देव हे तुमच्यासाठी करत नाही. परंतु we are the children of God. तुम्ही आम्ही जे आहोत देवाची लेकरं आहोत. I remember one story. मला एक गोष्ट ठाऊक आहे. There was one lion. एक सिंह तिकडे होता. And that lion आणि तो सिंह जो आहे gave birth to a child. आपल्या एका पिल्लाला जन्म दिला. A lion's son. आणि मग ते सिंहाचं पिल्लू. But he was playing with the dog. परंतु ते कुत्र्याशी खेळू लागलं. And he was just playing with the dogs. He was playing with the dog. केवळ कुत्र्याशीच खेळू लागलेला आहे. And then he say how the dog is talking. आणि मग ते कुत्र कसं भुंकतं ते बघू लागलेलं आहे. And then he started barking like that. आणि ते सिंहाचं पिल्लू सुद्धा ते कुत्र्याप्रमाणे भुंकू लागलेलं आहे. Are you understanding what I'm मी saying? तुम्हाला सांगत आहे समजतं का? A small lion's son. होय जे काही लहान पिल्लू जे आहे सिंहाचं. For time being he was just because nobody lion was there, the dogs were there around. आणि म्हणून कुठल्याही सिंहाचे पिल्ला नव्हते म्हणून त्या कुत्र्याच्या पिल्लामध्ये तो मिक्स झाला होता. But for some time he was just playing. For some days he was playing with these dogs. काही दिवस जो आहे ते पिल्लांबरोबर खेळत असा होता. And but he also learned the same thing what the dog is doing. आणि म्हणजे काही कुत्रे करत होते तेच गोष्टी तो सगळं शिकलेला आहे. And then dog does like this. He was also doing like this. आणि कुत्रा नुसतं असं पंख जर का पंजे जे आहे मारत होते अशा प्रकारे पंजे मारू लागला. And dog barked like that. So he was also doing like this. आणि कुत्रा अशी भुंकू लागलेला आहे त्यावेळेस सुद्धा तो भुंकू लागलेला आहे. And one evening what happened?
आणि मग एक सायंकाळी काय घडलेलं? One evening he back to his house आपल्या घरी तो गेलेला आहे and he called to his mama आणि आपल्या पित्याला बोललेला आहे and he said, "Woo, woo, woo, woo." आणि अशा प्रकारे भुंकून त्यांनी आपल्या पित्याशी संवाद साधलेला And आहे that mama came out आणि मग ती त्याची आई आहे ती बाहेर आलेली आहे and the father also came out. आणि तो वडील सुद्धा बाहेर आलेला आहे. What is wrong with my son? अरे माझ्या लेकराशी काय झालेलं आहे? Why he is barking? तो का भुंकत आहे? And then he called the son. आणि मग त्या मुलाला बोलवतो, My dear son, होय माझ्या प्रिय लेकरा, why you तू barking? का भुंकत आहे? You are not supposed to bark होय तुला भुंकण्याची आवश्यकता नाही, because you are the child of lion. कारण तू सिंहाचा लेकरू आहे. No, ma, because I was with the children. होय नाही Woo! बोलतो ना. Hallelujah. हालेलुया. He said, no way, you cannot bark, you have to roar like a lion. होय तुम्हाला गर्ज टाकावं लागणार आहे, तुम्ही केवळ भुंकणार नाही. Hallelujah. You and me are the children of तुम्ही God. आम्ही जे आहोत ते देवाचे लेकरं आहोत. We will not like talk like what the people talk. होय, Hallelujah. लोक जे बोलतात, जे बोलतात, Hallelujah. बोलणार We नाही. will not talk what the doctor said, what the depression said, what the word pain and sickness and disease and the infirmity says. No. होय, कुठलेही डॉक्टर काय सांगतो ते ऐकणार नाही. कुठले दुःख, वेदना, बाटल्या जे आहेत ते आम्ही कुठल्याही गोष्टीचं ऐकणार नाही. But my father, my God, my God, आता ते He speak. तो He speak the healing. आरोग्य बोलतो, He speak the miracle. तो चमत्कार बोलतो, He speak the strength. तो सर्व काय बोलतो, He speak the power. तो सामर्थ्य बोलतो, He walk like a king. तो राजाप्रमाणे चालतो, He talk like a तो king. राजाप्रमाणे बोलतो, He command like a king. तो सांगतो राजाप्रमाणे. Or he kick the devil like a champion. आणि त्या सैतानाला तो Kick every day the sickness and disease and poverty out of your life. तो तुमच्या जीवनातलं सर्व काही गरिबी, सर्व दुःख आजार जे आहे तो काय काढतो. Put your hand together for the mighty God. आणि जोरदार आपण टाळ्या वाजवायच्या महान देवासाठी. Because He is your Father. तो तुमचा पिता आहे, He is your तो Father. तुमचा पिता आहे. You understand? He is your तो Father. समजतं की तुम्हाला तुमचा पिता आहे. Have the style of God in your life. आणि मग देवाचं जे काही गुण आहे ते तुमच्यामध्ये हे करा. Whenever you go out, ज्यावेळेस आम्ही बाहेर जाऊ, whenever you are at the work, ज्यावेळेस जगामध्ये असू, whenever you are in the office, आमच्या ऑफिसमध्ये असू, whenever you are in the business deal, आम्ही आमच्या व्यवसायाच्या wherever you are, ज्या ठिकाणी तुम्ही असाल, never forget, आणि असं you are the most calling. तुम्ही देवाचे लेकरं आहात हे विसरू नका. Hallelujah! Hallelujah! हालेलुया. Shout hallelujah. जोरात हालेलुया म्हणा. Are you understanding what I am saying? होय, मी जे काय सांगतो तुला समजतंय का? You are not simple. होय, तुम्ही साधी When लोकं. the sickness and disease come, ज्या वेळेस आजार आणि व्याधी येते, when the poverty come, गरिबी ज्यावेळेस येते, when there is an empty account, होय, तर सर्व अकाउंट मोकळे होतात. look at all those empty things त्या सर्व मोकळ्या झालेल्या गोष्टीकडे पहा and say, आणि म्हणा, I am the child of God. मी देवाचं लेकरू आहे. Hallelujah! हालेलुया. Be out in Jesus' name. येशूच्या नावामध्ये बाहेर निघून जा. Sickness and disease cannot stand in my body because this body belongs to my God. आजार आणि वेदना ज्या आहेत त्या माझ्या शरीरात राहू शकत नाही, कारण हे शरीर माझं देवाचं आहे. Hallelujah! हालेलुया. All the poverty, all the lackness, all the sickness cannot stand in my life होय, कुठलीही गरिबी, कुठलीही आजार, कुठलीही व्याधी जी आहे माझ्या जीवनामध्ये थांबू शकत नाही, because I'm the child of the Most कारण High मी God. देवाचं महान देवाचं लेकरू आहे. Hallelujah! हालेलुया. Hallelujah! Hallelujah. One man of God said one day, देवाचा सेवक एक दिवशी म्हणाला, he said, how do you pray? तुम्ही कशी प्रार्थना करता? Most of the people they said, आणि खूप काही लोक and म्हणाले, we pray like that. आम्ही अशा प्रकारे प्रार्थना करतो, Lord bless me, देव मला आशीर्वाद दे,